नमस्कार, काव्य जान्हवी या माझ्या चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्या समोर शांता शेळके यांच्या जन्म जान्हवी या काव्य संग्रहातली ऐल पैल ही कविता वाचणार आहे. ऐल अंधुक उजेड, ऐल अंधुक उजेड पैल काळोखाचा डोह, ऐल अंधुक उजेड पैल काळोखाचा डोह, त्यात किळीप एखादी तिचा पडत असेल. दाट काळोखाच्या पोटी मंद चमकती लाटा, काही अज्ञात भुवरे, काही असंभाव्य वाटा. कधी काठावरतीच, कधी काठावरतीच एक भ्रमत असे ज्योत, आता दिसते क्षणात, पुन्हा होत असे ती लुप्त. कुणी काळोख चेतकी तिचा चकवा माया, कुणी काळोख चेतकी तिचा चकवा मायावी. इथे भ्रमिष्ट मी उभी, काय भूत काय भावी. इथे भ्रमिष्ट मी उभी, काय भूत काय भावी. काय भूत काय भावी. तर ही शांता शेळके यांच्या जन्म जान्हवी ह्या कविता संग्रहातली एक कविता. आणि त्यानंतर मी माझी झरा ही कविता वाचते. एक झरा वाहतो आहे, एक झरा वाहतो आहे अनादी काळापासून, असाच झेलत झाडांच्या आगळीत सावल्या, सांजेची कलती उन्ह, सकाळची कोवळी, दुपारच्या उन्हाची तलखी, आनंदाची झुळूक. झऱ्याच्या उगमाशी उभी राहून मी वेचते अलगद सारे क्षण. कधी कुतूहलाने नाचते, दुःखाने कळवळणारे, फुलणारे, झुलणारे अगणित क्षण. हेच का, हेच का असतं खरं जगणं, हेच का असतं खरं जगणं. संभ्रम पडतो मनाला कितीदा माझ्याच. वेचलेल्या या क्षणांची पोतडी का, कशासाठी. वेचलेल्या या क्षणांची ही पोतडी का, कशासाठी, कशासाठी केले आहेत हे सगळे यत्न. काही अर्थ आहे का या साऱ्यालाही, काही अर्थ आहे का या साऱ्यालाही. माझच मन मला याची देत नाही ग्वाही, माझच मन मला याची देत नाही ग्वाही. कुणाला द्यायची आहे का ही पोतडी, कुणाला द्यायची आहे का ही पोतडी. ही आठवणींच्या या पोतडीचं मूल असेल तिला, जिच्या हाती सोपवील ही पोतडी. या प्रवाहाच्या शेवटी दुसऱ्या टोकाला झऱ्याचा प्रवाह जिथे थांबतो, त्या स्थळी असेल का तो किंवा ती, जिला द्यायची आहे ही मोठाली आयुष्य नावाची पोतडी, जिला द्यायची आहे ही मोठाली आयुष्य नावाची पोतडी. तर ही माझी कविता आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा. आपल्या अभिप्रायांचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या कविता पोहोचवा, जेणेकरून माझा हा छोटासा प्रयत्न अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.